मी फेसबुकला सरांचा व्हिडिओ बघितला आणि डायरेक्ट सरांना फी विचारली. मी काय जास्त काय बोलत बसलो. सर म्हणजे संध्याकाळ तुम्ही पहिल्यांदा सेमिनार बघा, ते ऑनलाईन आहे. ऑनलाईन आल्यावर बघितल्यानंतर सरांनी एक उदाहरण दिलं त्यात की आपण पैसे खर्च करायचं आणि दुसरा श्रेय घेऊन जायचं. त्याच्यावरून मी लगेच सरांना त्या दिवशी 5,000 रुपये माझी कॅपॅसिटी काहीतरी ऑनलाईनचे सप्लिमेंट मारले. पण कसं असतं, मी बऱ्याच ठिकाणी असलेलं धोकं खाल्लेलं आहे. ती पैसे पाठवून कुठं कुठं असं आडवं तिडवं घालवलंय. पण जरा माणूस आपल्यातला दिसतोय मराठी म्हटल्यानंतर विश्वास ठेवून मी पैसे पाठवले. सरांच्या मी कधीही शाळेत सुद्धा ध्यान दिलं नसेल. असं मी प्रत्येक टोटली एक दिवस मुलाचा वाढदिवस सोडला तर मी सगळं ऑनलाईनचं अटेंड केलं होतं. त्यामुळे मला बोलता येत होतं. मी पहिलं स्टेजवर उभं राहिले, माझं पाय कापाय चालू व्हायचं, हात असा खिशात असायचा, असा असा हलायचं. ते सरांच्यामुळे अगोदर युट्यूबला 7-8 दिवस ते ऑनलाईन बोलल्यामुळे धाडस वाढलं होतं. आणि सरांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचं आभार. आणि काय आम्हाला अडचण आली कधी तर सरांनी आम्हाला त्याची गाईडलाईन करावी एवढी त्यांच्याकडं माफक अपेक्षा करतो. मी राजकारणात असतो, माझ्या माध्यमातून जर कोण माझं जर भाषण तिथं आवडलं, कोणाला कोणी जर बाबा म्हणले की कुठं शिकला, तर मी सरांचा 100% नंबर देईन. थांबतो.